नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना क्लोथ क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण इथं स्लीव्ज डिझाइन बघणार आहोत। तर त्यासाठी मी कटिंग करून घेतलेलं आहे। तर स्लीव्जवरती आपण डिझाइन कटिंग करायचे आहे आणि तीच डिझाइन आपण मेन कपड्यावरती ठेवून बनवायचे आहे। तर इथं मधोमध मी मार्किंग करून घेतलेलं आहे। तर वरती 2 इंच खाली 2 इंच अशा पद्धतीने आपण सोडणार आहोत आणि मध्ये आपलं 5 इंच राहिलेला आहे। तर त्याचा अर्धा आपण 2.5 इंचावरती मार्किंग केलेले आहे आणि तिरकं जसं तुम्हाला डिझाइन हवे असेल तसं मी इथं 1.5 इंच घेतलेला आहे। तो मी 2 इंच घेऊन सुद्धा अशी मार्किंग करू शकता। तर अशा पद्धतीने इथे मी डिझाइन तयार केलेले आहे। तर अशा हीच डिझाइन आपण मेन कपड्यावरती ठेवून शिलाई करून बनवणार आहोत। तर अशी मधोमध आपण अस्तरचा कपडा ठेवून साईडला पिन लावून घ्यायचे आहेत, कारण डिझाइन आपली ही शोल्डरच्या मधोमध आली पाहिजे। अशा पद्धतीने आपण इथे ठेवून जोडायचे आहे। तर इथे एक दाब शिलाई आता साइडने करून घ्यायची आहे। सर्व साइडला आपण व्यवस्थित शिलाई करायची आहे। जिथे आपले कोपरे वगैरे असतील किंवा पॉइंट असतील ते व्यवस्थित शिलाई द्यायची आहे, त्यानेच आपली डिझाइन ही व्यवस्थित दिसते। अशी ही सर्व ठिकाणी शिलाई करायची आहे। आता इथं छोटासा कट द्यायचा आहे मेन कपड्याला आणि सर्व साइडने आपला आतमधला जे मेन कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट देऊन कट दिल्याने आपला अस्तर हे व्यवस्थित फोल्ड होतं। त्यासाठी इथे व्यवस्थित कट द्यायचे आहेत। असे छोटे कट द्यायचे आहेत सर्व ठिकाणी आणि आपला अस्तर फोल्ड करून घ्यायचा आहे। आणि इथे किनारी शिलाई म्हणजे एकदम किनारी शिलाई करायची आहे, किंवा तुम्हाला लेस जोडायची असेल तर लेस पण तुम्ही जोडून घेऊ शकता। इथे अशा पद्धतीने फोल्ड करून एकदम किनारी शिलाई इथे मी केलेली आहे। तुम्हाला जर लेस जोडायची असेल तर तुम्ही मॅचिंगची लेस इथे जोडू शकता किंवा गोल्डनची लेस वगैरे इथे व्यवस्थित किंवा छान दिसते। आता अशी एक किनारी शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर साइडने अस्तरवरती पण पूर्ण शिलाई करून अस्तर जोडून घ्यायचा आहे आणि जे आपला मेन कपडा एक्स्ट्राचा आहे तो तुम्ही कटिंग करून घेतलात तरी चालेल किंवा शेवटला कटिंग केलात तरी पण चालेल। तर अशा पद्धतीने किनारी शिलाई आपण करून घेतलेली आहे। आता इथं पूर्ण अस्तरवरती शिलाई करून अस्तर जोडून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपला दंडघेर आहे तिथं आपण पट्टी जोडून घेणार आहोत 1.5 इंचाची। अशा पद्धतीने अस्तर जोडून घेतलेला आहे। आता इथे तर खालच्या साईडला आपण 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे। 1.5 इंचाची पट्टी ही 1/2 इंच फोल्ड करून एक साईडने आपल्याला 1/2 इंच फोल्ड करायचे आहे आणि इथे पट्टी अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे। आता एक दाब शिलाई करून अशा पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची आहे आणि फोल्ड करून एक किनारी शिलाई करायची आहे। आता इथे किनारी शिलाई करून घ्यायची आणि आतमध्ये फोल्ड करून मधोमध शिलाई करायची आहे आणि नंतर जेव्हा आपला ब्लाउज तयार होतो तेव्हा इथं हात शिलाई करून ही शिलाई आपण जी एक्स्ट्राची शिलाई मारलेली आहे मधोमध ती काढायची आहे, कारण आपला ब्लाउज मग फिनिशिंगने खूप सुंदर दिसतो त्याच्यासाठी। आता इथे मोती जोडून घ्यायचा आहे। तर मी खाली एक मोती लावलेला आहे। मधोमध जिथं आपला मधला भाग आहे राऊंड शेप आपण दिलेला आहे त्या ठिकाणी 3 मोती लावलेला आहेत आणि वरती 1 मोती लावलेला आहे। तर तुमची स्लीव्ज जर मोठी असेल तर इथं 3च्या ऐवजी तुमचे 4 किंवा 5 मोती येऊ शकतात। इथे स्लीव्जची उंची थोडी कमी होती त्यासाठी मी इथं 3। तुमच्या उंचीनुसार जेवढी स्लीव्जची उंची असेल त्याप्रमाणे इथे मोती लावून घ्यायचे आहेत। तर माझे इथे मी मोती 3च लावलेले आहेत, कारण स्लीव्जची डिझाइन थोडी कमी होती त्यासाठी। तर अशा पद्धतीने इथे मोती मी लावून घेतलेले आहेत आणि वरच्या साईडला पण 1 मोती लावायचा आहे आणि एक्स्ट्राचा कपडा अस्तर सोडून जे एक्स्ट्राचा कपडा उरलेला आहे तो कटिंग करून इथे घ्यायचा आहे। अशाच छान छान आणि सोप्या डिझाइन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही विचारायचं असेल तर कमेंट करून विचारू शकता। तर अशा पद्धतीने आपण दोन्ही स्लीव्ज तयार केलेल्या आहेत। कसे वाटले ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।